नमस्कार. मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे पेवग्याची भाजी. पावसाळा सुरू झाला आहे आणि वेगवेगळ्या रानभाज्या यायला लागलेल्या आहेत. तर ह्या वेगवेगळ्या रानभाज्यांपैकी आज आपण बनवायची आहे पेवग्याची रानभाजी आणि ती कशी करायची ती आज आपण बघूया. पेवग्याची रानभाजी ही अशी दिसतात. त्याची पानं मोठी पानं असतात. आता ह्या भाजीचे जे देठ असतात ते घ्यायचे नाही आहेत. फक्त पानं घ्यायची आहेत. त्यात मग आपण पानं शक्यतो सगळी असतात चांगली, पण कुठेतरी खराब एखाद दुसरं झालेलं जे असेल ते काढून टाकायचं आहे. ह्या रानभाज्या पौष्टिक असतात आणि त्या वर्षातून एकदाच येतात, म्हणजे पावसाळा सुरू झाला की येतात. तर त्यावेळी त्या निदान एकदा तरी नक्की करून बघाव्या आणि खाव्या. या अशा तऱ्हेने मी ही सगळी जी पानं खुडून घेतलेली आहेत. आता ही स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची आहेत. आता ह्या भाजीसाठी लागणारे साहित्य बघूया. ही भाजी धुवून चिरून घेतलेली आहे. आता 2 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून. आणि इथे मी ही वाल वापरलेली आहे. वालीची जी डाळ मिळते ती, तेल, ओले खोबरे, मीठ आणि हिरवी मिरची. आता पॅनमध्ये 1-2 चमचे तेल घ्यायचे आहे. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला कांदा घालायचा आहे. इथे 2 कांदे बारीक चिरून वापरलेले आहेत. थोडासा परतल्यानंतर त्याच्यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत. इथे 3 मिरच्या मी घेतलेल्या आहेत. कांदा आणि मिरची चांगलं परतलं गेलं पाहिजे, म्हणजे त्यातला कच्चेपणा दूर झाला पाहिजे. आता यामध्ये आपण जी भाजी चिरून ठेवलेली होती ती घालायची. व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही या भाजीमध्ये एखादी डाळ वापरू शकता. मी इथे या वेळेला वाल वापरलेले आहेत. वालीची जी डाळ असते ती मी प्रथम शिजवून घेतलेली आहे आणि आता ती डायरेक्ट मी या भाजीमध्ये घालणार आहे. आता ही भाजी व्यवस्थित परतल्यानंतर 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवून एक वाफ आणून घ्यायची आहे याला. झाकण काढून आता बघायचं आहे आपण भाजी कितपत शिजली आहे ती. थोडीशी भाजी कच्ची वाटते, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा हबका मारून पुन्हा मी झाकण ठेवलेले आहे त्याच्यावरती. आता भाजी शिजलेली आहे.
आता ह्याच्यामध्ये जे वाल मी शिजवून घेतलेले होते ते घालायचे आहेत. आपण पाव चमचा हळद घातलेली आहे. पुन्हा हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आता अर्धा चमचा मीठ घालायचं. एक गुळाचा खडा बारीक करून घालायचा. आणि 1-2 मिनिट झाकण ठेवायचं. गॅस बारीक ठेवायचा आहे, म्हणजे गुळ विरघळला जाईल आणि सगळं पुन्हा एकजीव होऊन जाईल. आता यात ओलं खोबरं घालायचं आहे. अर्धी वाटी मी इथं ओलं खोबरं वापरलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने ही पेवग्याची भाजी तयार झालेली आहे. ही फक्त पावसाळ्यात ह्या भाज्या मिळतात. वेगवेगळ्या रानभाज्या असतात, तर त्यातलीच ही पेवग्याची एक रानभाजी. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.